मित्रांनो, हा फक्त ऊस नाही, ही एक छोट्या उद्योगाच्या मोठ्या स्वप्नांची मित्रांनो सुरुवात असू शकते. कडक उन्हात हजारो लोकांना एकच गोष्ट हवी असते, थंडावा, ताजेपणा आणि एका ग्लासात मिळणारा समाधानाचा अनुभव. आणि त्या एका ग्लासाच्या मागे एक मशीन असतं, एक छोटासा स्टॉल असतो, पण त्याहून महत्त्वाचं असतं कमाईचं एक छोटंसं दार. पण प्रश्न असा आहे, हे दार प्रत्येकासाठी उघडतं का? नाही, कारण फक्त ऊसाचा रस विकून व्यवसाय उभा राहत नाही. योग्य जागा, योग्य मशीन, योग्य किंमत, जबरदस्त चव आणि सर्वात महत्त्वाचं ग्राहकाला पुन्हा तुमच्याकडे आणण्याची कला लागते मित्रांनो. आणि जर हे सगळं योग्य पद्धतीने केलं तर एक साधा रसाचा स्टॉल तुम्हाला स्वतःच्या व्यवसायाच्या ब्रँडमध्ये मित्रांनो बदलू शकतो. म्हणून आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आपण फक्त ऊसाचा रस कसा विकायचा हे पाहणार नाही, तर या छोट्याशा व्यवसायामागचं पूर्ण गणित, कमाईची संधी, खर्च, योग्य जागा आणि यशस्वी होण्याची रणनीती समजून घेणार आहोत. कदाचित हा व्हिडिओ संपेपर्यंत तुम्हाला ऊसाचा रस दिसणार नाही, तुम्हाला त्यामध्ये एक व्यवसाय मित्रांनो दिसायला लागेल. ऊसाचा रस म्हणजे भारतीयांच्या आवडत्या नैसर्गिक पेयांपैकी एक आहे. विशेषतः उन्हाळ्यात याची मागणी अनेक ठिकाणी वाढत असते. या व्यवसायाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ग्राहकाला तुमच्या उत्पादनाची गरज समजावून सांगण्यासाठी मोठी जाहिरात करावी लागत नाही. उन्हाळा आहे, रस्त्यावर प्रवास करणारा ग्राहक आहे, बाजारात आलेली व्यक्ती आहे, काम करून थकलेला कामगार आहे, कॉलेजमधून बाहेर पडलेला तरुण आहे किंवा कुटुंबासोबत फिरायला आलेला व्यक्ती आहे. समोर स्वच्छ, आकर्षक आणि विश्वासार्ह ऊसाच्या रसाचा स्टॉल दिसला तर ग्राहक थांबण्याची शक्यता जास्त असते. म्हणून हा व्यवसाय लोकेशन आणि ग्राहकांची ये-जा यावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतो. आणि इथेच पहिला महत्त्वाचा नियम येतो, या व्यवसायासाठी योग्य जागा निवडा. समजा तुम्ही एक उत्तम मशीन घेतली, दुकान सुंदर बनवलं, रसाची चव पण अप्रतिम आहे, पण ग्राहकच येत नसतील तर व्यवसाय कसा चालणार? म्हणून ऊसाच्या रसाच्या व्यवसायात लोकेशन म्हणजे अर्धा व्यवसाय. मित्रांनो, जागा निवडताना काही गोष्टी तपासा. पायी ये-जा करणाऱ्यांची संख्या जास्त आहे का? वाहनांची वर्दळ आहे का आसपास? कॉलेज, बाजार, ऑफिस, हॉस्पिटल असेल, बस स्थानक, पर्यटन स्थळ किंवा गर्दीचं ठिकाण असेल तर या व्यवसायासाठी उत्तम आहे मित्रांनो. ग्राहकांना तुमचा स्टॉल सहज दिसतो का? पार्किंग किंवा थांबण्याची तिथे व्यवस्था आहे का? तिथे पाणी, वीज, स्वच्छतेची व्यवस्था करता येते का? आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त गर्दी म्हणजे चांगली जागा असतेच असं नाही. गर्दी आहे पण लोक तिथे थांबत नाहीत तर तुमच्यासाठी ती जागा फार उपयोगाची ठरणार नाही. म्हणून जागा घेण्यासाठी 2-3 दिवस त्या ठिकाणी मित्रांनो निरीक्षण करा. सकाळ, दुपार, संध्याकाळी लोक किती येतात, किती थांबतात आणि आसपासचे खाद्यपदार्थांचे स्टॉल किती चालतात हे पहा. जागेचा अभ्यास म्हणजे खर्च करण्यापूर्वी केलेली मित्रांनो पहिली गुंतवणूक असते. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी मित्रांनो किती गुंतवणूक लागेल याचं एक ठरलेलं उत्तर नाही, कारण तुमची जागा, स्टॉलचा आकार, मशीनची गुणवत्ता आणि तुम्ही व्यवसाय किती मोठ्या प्रमाणावर सुरू करणार आहात त्याचा खर्च मित्रांनो बदलत असतो. तुमच्या बजेटमध्ये मुख्यतः काही खर्च येऊ शकतात. मग ऊसाचा रस काढण्याची मशीन असेल, स्टॉल किंवा काउंटर असेल, आईस बॉक्स असेल, रेफ्रिजरेटरची मित्रांनो व्यवस्था असेल, ग्लास किंवा डिस्पोजेबल कप असतील, पाणी आणि स्वच्छतेची साधन, लाईट किंवा इतर बोर्ड असतील. सुरुवातीला ऊस आणि इतर कच्चा माल आणि स्थानिक नियमानुसार आवश्यक परवानग्या किंवा इतर नोंदणी यासाठी मित्रांनो साधारणतः 50,000 ते 80,000 पर्यंत किंवा तुमच्या बजेटनुसार खर्च मित्रांनो तुम्ही करू शकता. महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला दिखाव्यावर अनावश्यक खर्च करू नका मित्रांनो. ग्राहकाला महागडा स्टॉल नको असतो, त्याला हवा असतो ताजा रस, चांगली चव, स्वच्छता आणि योग्य किंमत. म्हणून सुरुवात साधी करा आणि दर्जेदार करा. सर्वात महत्त्वाचं व्यवसायात म्हणजे रस काढण्याचं मशीन निवडताना फक्त किंमत पाहू नका, कारण स्वस्त मशीन घेतली आणि काही काळात सतत समस्या सुरू झाल्या तर व्यवसायावर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो. मशीन घेताना मशीनची क्षमता किती आहे, मोटर आणि रोलरची गुणवत्ता कशी आहे, वीज वापर किती आहे, साफसफाई किती सोपी आहे, स्पेअर पार्ट्स सहज मिळतात का, मशीनचे सर्व्हिस उपलब्ध आहे का मशीनसाठी, आणि सर्वात महत्त्वाचं तुमच्या अपेक्षित ग्राहक संख्येनुसार मशीनची क्षमता योग्य आहे का. सुरुवातीला व्यवसाय छोटा असेल तर गरजेपेक्षा खूप मोठी मशीन घेण्याची आवश्यकता नाही, कारण व्यवसाय वाढला की मशीनची क्षमता वाढवता येते.
पण सुरुवातीला घेतलेले अनावश्यक खर्च परत मिळवण्यासाठी मित्रांनो वेळ लागतो, म्हणून सुरुवातीला अनावश्यक खर्च टाळा आणि मशीन घेताना तुमच्या व्यवसायानुसार मशीन निवडा. इथे एक छोटासा पण खूप मोठा बिझनेस पॉइंट आहे. तुम्ही फक्त ऊसाचा रस विकू शकता किंवा एक अनुभव विकू शकता. उदाहरणार्थ लिंबू, आल्याचा, ऊसाचा रस, पुदिन्याचा फ्लेवर, आवडीप्रमाणे कमी जास्त गोडपणा, थंडगार सर्व्हिस, स्वच्छ पारदर्शक ग्लास आणि आकर्षक प्रेझेंटेशन. ग्राहकाला वाटलं पाहिजे येथे पुन्हा यायला हवं आणि ग्राहकाने स्वतःहून तुमचा व्यवसाय दुसऱ्याला सांगितला पाहिजे, तरच ती तुमची सर्वात स्वस्त जाहिरात आहे मित्रांनो. एक समाधानी ग्राहक अनेक नवीन ग्राहकांना मित्रांनो घेऊन येत असतो, म्हणून स्वच्छता आणि इतर गोष्टींकडे मित्रांनो तुम्ही खूप चांगलं लक्ष दिलं पाहिजे. ऊसाच्या रसाचा व्यवसाय करताना एक गोष्ट कधीही दुर्लक्षित करू नका, स्वच्छता मित्रांनो. कारण तुम्ही जे विकणार आहात ते थेट ग्राहकांच्या शरीरात जाणार आहे, म्हणून मशीनची नियमित स्वच्छता ठेवा. स्वच्छ पाणी वापरा, स्वच्छ ग्लास वापरा, बर्फांची योग्य साठवण स्वच्छ करा, कचऱ्यांची योग्य विल्हेवाट लावा. ऊसाची स्वच्छ साठवण आणि काम करणाऱ्या व्यक्तींची मित्रांनो वैयक्तिक स्वच्छता यावर मित्रांनो तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ग्राहकाने तुमच्या स्टॉलकडे पाहिलं आणि त्याला स्वच्छता जाणवली तर त्याचा विश्वास वाढतो आणि व्यवसायात मित्रांनो विश्वास हा उत्पादनापेक्षा मोठा ब्रँड बनतो. मित्रांनो, व्यवसायातलं साधं गणित समजा तुम्ही एका ग्लासची विक्री किंमत 20 रुपये ठेवली आणि दिवसाला तुम्ही जर 100 ग्लास विकले तर मित्रांनो प्रत्येक ग्राहकाने जर एक ग्लास घेतला तर 100 ग्लासची किंमत झाली 2000 रुपये. पण लक्षात ठेवा, विक्री म्हणजे नफा नाही. विक्रीतून वजा करावे लागेल तुम्हाला ऊसाचा खर्च, बर्फ, लिंबू, आलं, पुदिना किंवा तुम्ही जे इतर साहित्य वापरले आहे ते, डिस्पोजेबल ग्लास किंवा पॅकिंगचे साहित्य, वीज, पाणी, जागेचं भाडं. मित्रांनो, कामगार असेल तर त्याचा खर्च, मशीनची देखभाल आणि इतर रोजचा खर्च सर्व मित्रांनो वजा केले तरी महिन्याला काही तुम्हाला चांगली रक्कम मित्रांनो राहते. म्हणून व्यवसाय सुरू करण्यापूर्वी फक्त हा प्रश्न विचारू नका, दिवसाला किती ग्लास विकू, तर विचारा प्रत्येक ग्लास मागे माझा वास्तविक खर्च किती आहे आणि मला किती मार्जिन ठेवायचं आहे. हे गणित स्पष्ट असेल तर व्यवसायावर मित्रांनो नियंत्रण राहते आणि विक्री वाढली की योग्य खर्च नियंत्रणासोबत नफा वाढवण्याची मित्रांनो संधी जास्त होते. म्हणून तुमच्या खर्चावर आणि बाकीच्या व्यवस्थेवर पूर्ण नियंत्रण ठेवा आणि सगळे खर्च तुम्ही लिहून ठेवा, म्हणजे तुमचा व्यवसाय तुमच्या नियंत्रणात राहील आणि तुमचा खूप यामध्ये फायदा होईल. मित्रांनो, ग्राहक वाढवण्यासाठी तुम्ही काही स्मार्ट कल्पना वापरू शकता, जसं की स्टॉल दिसायला आकर्षक ठेवा, बोर्डवर उत्पादन आणि किंमत स्पष्ट लिहा, मशीन आणि सर्व्हिस एरिया स्वच्छ ठेवा. मित्रांनो, लिंबू, आलं, पुदिना यांसारखे तुम्ही पर्याय ठेवा. ग्राहकाला जलद सर्व्हिस द्या. आसपासच्या दुकानांमध्ये, ऑफिसमध्ये किंवा स्थानिक भागात तुमची ओळख निर्माण करा. तेथे तुम्ही डिलिव्हरी द्या तुमच्या ऊसाच्या रसाची. सोशल मीडियाचा वापर करा. इंस्टाग्राम असेल, यूट्यूब असेल, फेसबुक असेल, यावर तुमच्या मशीनमधून रस बाहेर येतानाचे स्लो मोशन व्हिडिओ असतील, बर्फ पडतानाचं शॉट असतील किंवा ग्राहकाला दिलेला थंडगार ग्लास असेल आणि अशा छोट्या छोट्या लोकांचं लक्ष वेधू शकेल असे तुम्ही व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केले पाहिजेत. आजच्या काळात तुमचा स्टॉल रस्त्यावर असला तरी तुमची जाहिरात मोबाईलच्या स्क्रीनवर मित्रांनो पोहोचू शकते आणि तुमचा व्यवसाय जास्तीत जास्त वाढवण्यासाठी तुम्हाला मदत होऊ शकते. मित्रांनो, या व्यवसायात कोणत्या चुका करायच्या नाहीत. फक्त स्वस्त जागा म्हणून जागा घेणे, मशीनची गुणवत्ता न तपासणे, स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे, दिवसाचा खर्च आणि विक्री लिहून न ठेवणे, गरजेपेक्षा जास्त स्टॉक ठेवणे, ग्राहकांच्या फीडबॅककडे दुर्लक्ष करणे आणि फक्त उन्हाळ्यातच व्यवसाय चालतो म्हणून बाकी काळासाठी नियोजन न करणे, ज्या काळात मागणी कमी असते त्या काळात खर्च कमी ठेवणे, मेन्यूमध्ये योग्य बदल करणे आणि ग्राहक टिकवून ठेवणे गरजेचे आहे. तुम्ही ऊसाच्या रसासोबतच लिंबू सरबत किंवा इतर पूरक व्यवसाय देखील करू शकता, त्यामुळे तुमचा व्यवसाय वाढण्यास मदत होईल. कदाचित तुमच्याकडे आज मोठं भांडवल नसेल, कदाचित तुमच्याकडे मोठं दुकान नसेल, कदाचित तुमच्याकडे मोठा बिझनेस एक्सपिरियन्स नसेल, पण व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वात आधी लागते ती गोष्ट म्हणजे सुरुवात करण्याची तयारी. एक छोटा स्टॉल, एक चांगली जागा, एक चांगला विश्वासार्ह उत्पादन, स्वच्छता, ग्राहकाशी चांगलं वागणं, रोज थोडं थोडं सुधारण्याची तयारी, यातून एक छोटा व्यवसाय मोठा होऊ शकतो. मित्रांनो, लक्षात ठेवा, व्यवसायाची सुरुवात मोठी असण्याची गरज नाही, पण विचार मोठा असण्याची गरज आहे. मित्रांनो, हा व्यवसाय सुरू करताना तुम्ही ऊसाचं देखील नियोजन केलं पाहिजे. ऊसाचा पुरवठादार कोण आहे, आसपास ऊस कोण पुरवतो, त्यांची किंमत काय आहे, याची सर्व माहिती करून तुम्ही हा व्यवसायाचा विचार केला पाहिजे. मित्रांनो,
आज तुमच्याकडे दोन पर्याय आहेत. कधीतरी व्यवसाय सुरू करेन आणि दुसरा म्हणजे मी आजपासूनच तयारीला लागेन. उसाचा रस हा फक्त उन्हाळ्यातील पेय नाही. योग्य नियोजन केलं तर तो एका छोट्या उद्योजकाचा पहिला टप्पा ठरू शकतो. कदाचित आज तुम्ही हा व्हिडिओ फक्त माहिती म्हणून पाहत असाल, पण उद्या कदाचित याच रस्त्यावर तुमच्या नावाचा मित्रांनो स्टॉल असेल आणि त्या मशीनमधून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक ग्लास सोबत तुमच्या मेहनतीची एक नवीन कहाणी तयार होत असेल. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये एक शब्द लिहा, व्यवसाय सुरू करणार. कारण स्वप्न पाहणारे अनेक असतात, त्या स्वप्नांसाठी पहिलं पाऊल टाकणारे मित्रांनो उद्योजक बनतात. पुन्हा भेटूया एका नवीन व्यवसायाच्या नवीन संधीसोबत. तोपर्यंत शिकत राहा, प्रयत्न करत राहा आणि स्वतःचा व्यवसाय उभा करत राहा. मित्रांनो, मराठी माणूस उद्योजक झालाच पाहिजे. धन्यवाद.